लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आधीच्या 20 जुलैच्या भागात गुरुजींनी त्या दोन्ही जोड्यांना एकत्रित राहण्याचा आशीर्वाद दिलेला असतो. नंदिनीला तिच्या प्रश्नाची उत्तरही मिळतात. गुरुजी विक्रमला म्हणतात, काहींना मुळात लग्नच नको असतं, डिवोर्स हवा असता. कारण त्यांना असं वाटतं की जोडणं कठीण आहे आणि तोडणं जास्त सोपं. तेव्हा ते चौघेही धक्क्याने एकमेकांकडे बघतात. किचनमध्ये प्रसादाचा शिरा आणायला गेलेली वसुहत्या, रम्या दोघेही पार्थ काव्यावरती फिदी असतात. रम्या वसुहत्याला म्हणते, आई अगं हसू नकोस ना, पार्थवरती कशाला हसतेस तू? तेव्हा वसुहत्या म्हणते, अगं मी पार्थवरती हसतच नाही आहे ग. म्हणजे पार्थची जी अवस्था झाली आहे, त्यांची जी डिवोर्सकडे वाटचाल चालू आहे ना, त्यामुळे मला खूप हसू येते. मग रम्या म्हणते, हो ग आई, पार्थ आता काव्याला स्वतःहून डिवोर्स देतोय, म्हणूनच तर त्या काव्याची तंतरणी असणार आहे. खूप चुकीच्या माणसाच्या इगोशी खेळले ती काव्या. तिला वाटत असेल की तिने काहीही केलं आणि नंतर पार्थच्या मागे मागे केलं तर तो येईल हिच्या मागे. पार्थ बघ आता साधं वळूनही त्या काव्याकडे अजिबात बघणार नाहीये. वसुहत्या म्हणते की हो ग, आणि जेव्हा ही गोष्ट त्या काव्याला कळेल ना, तेव्हा वेळ निघूनही गेलेली असेल. पार्थ चक्क पूजेला बसायला नाही म्हणाला. अगं आई, मला ना माहिती आहे त्याचं मन ना त्याला आतून खात असणार आहे. त्याला वाटत असेल मनातून की आपण तर आता डिवोर्स घेतोय आणि तरीसुद्धा नवरा बायको म्हणून या पूजेला कसं बसायचं. हो ग, खरंच खूप वाईट अवस्था झाली आहे त्या बिचाऱ्याची. वसुहत्याने असं म्हणताच रम्या विचारते की काय ग आई, मगाशी त्या काव्याला तू बिचारी म्हटलीस आणि आत्ता पार्थला बिचारी म्हणते. वसुहत्या सांगते, काय आहे ना, मगाशी मी फक्त काडी टाकून बघितली ग, पेटतंय का ते, परंतु नाही ग, गाडी जागची हल्लीच नाही. मला तर वाटलं होतं की पार्थ डिवोर्सबद्दल घरच्यांना सांगूनच टाकेल, परंतु त्याने काहीच सांगितलं नाही. मनात ना असं सगळं दाबून ठेवलंय. तेव्हा रम्या म्हणते, नाही ग, मामा मामीसाठी त्याने सगळं मनात दाबून ठेवलं असेल, म्हणजे काळजी वाटते ना, त्यांच्या मनाची काय अवस्था होईल अगं. तेव्हा वसुहत्या विचारते की हो ना, नाही म्हणजे तुझ्या मनाची काळजी कधी वाटेल त्याला? रम्या उत्तर देते की वाटेल ना, आता इथून पुढे पार्थ फक्त माझाच विचार करणार आहे बघ तू. रम्या अजूनही खूप मोठ्या भ्रमात आहे. इतक्यातच मानिनीचा आवाज येतो, वसुताई अहो प्रसादाचा शिरा आणताय ना? तेव्हा दोघेही पटकन शिरा घेऊन बाहेर जातात. त्यानंतर रम्याने तर सगळ्यांनाच तो प्रसाद दिलेला असतो. सर्वच जण एकत्रित प्रसाद घेतात. सर्वांनीच प्रसादाचा शिरा खाल्ल्यानंतर वसुहत्या मात्र मानिनीने बनवलेल्या शिराचं खूप कौतुक करते. वा मानिनी, खरंच शिरा खूप मस्त झालाय, असं ना खातच बसावं वाटतं. रम्यासुद्धा म्हणते की हो ना, काय आहे ना, मामीच्या स्वभावाचा गोडवा जो उतरला या शिरामध्ये. तेव्हा मानिनी म्हणते की बस करा, माझं कौतुक पुरे करा, एवढं काही नाही आहे. रम्या म्हणते की हो ना, तुला असं वाटतंय का, तू मामाला विचार, मामा सांग रे हिला. तेव्हा विक्रम सगळ्यांसमोरच मानिनीला म्हणतो की हो अगं, खरंच शिरा अप्रतिम झाला आहे. मला तर वाटतं की सत्यनारायण तुझ्या हातच्या शिऱ्यासाठीच खास येत असतील आपल्या घरी. मानिनी म्हणते, काय हे, तुम्हाला कधी कुठे काय बोलावं कळत नाही का? अहो गुरुजींच्या समोर तुम्ही हे बोलताय. विक्रम म्हणतो की त्यात काय झालं, गुरुजींना सुद्धा विचार. गुरुजी तुम्ही सांगा बरं, शिरा कसा झालाय. गुरुजी कौतुक तर करतात, त्याचसोबत खूप मोठं भाकीतही करतात. गुरुजी सांगतात की मानिनी अगं खूप छान शिरा झालाय खरंच. त्या दोघींनाही म्हणजेच नंदिनी काव्या दोघींनाही गुरुजी सांगतात की मुलींनो, सासू खूप सुगरण मिळाली आहे बरं का, त्यांच्याकडून पुढच्या 6 महिन्यात शिरा बनवायला शिकून घ्या. तेव्हा त्यांना धक्काच बसतो. परत ते धक्क्याने एकमेकांकडे बघतात, कारण त्यांचं नातं तर फक्त आता 6 महिन्यांपुरतंच मर्यादित राहिलेलं असतं, असं फक्त त्यांना वाटतं. परंतु जी गाठ नियतीने बांधली आहे ती थोडीच सुटणार आहे. मानिनी म्हणते की गुरुजी अहो 6 महिने कशाला, 1 महिना पुरेसा आहे त्यांना. गुरुजी म्हणतात की हो, 1 महिन्यात त्या शिरा शिकू शकतात, परंतु त्यात गोडवा उतरायला 6 महिने जातील बरं का. गुरुजींनी त्यांच्या नात्याबद्दल भविष्यवाणी केलेली असते.
पटकन पार्थ काही करतो. मानिनीला सांगतो की आई मला आता जावं लागेल, अजून मला चेंजही करायचं आहे. तेव्हा काव्या पार्थला रिक्वेस्ट करते की पार्थ मला मला तुम्ही सोडाल का, मी येऊ का तुमच्यासोबत. तेव्हा पार्थ बोलून जातो की सोडावं तर लागेलच ना. पार्थचं बोलणं काव्याच्या खूप जिव्हारी लागतं, कारण पार्थ असं का म्हणाला ते नंदिनी जीवासोबतच काव्यालाही चांगलंच उमगलेलं असतं. तेव्हा जीवासुद्धा विचारतो, नंदिनी अगं कार माझी सर्व्हिसिंगला दिली आहे, आज तुला मी बाईकवरून सोडलं तर चालेल का. तेव्हा नंदिनी म्हणते की हो कशानेही चालेल, कारण आता कोणत्याच गोष्टीचा फरक नाही पडणार ना. तेव्हा नंदिनीचं बोलणंही जीवाच्या जिव्हारीच लागतं. आता त्या दोन्ही जोड्या जायला निघणार तोच गुरुजी त्यांना थांबवतात आणि मानिनीला विचारतात की अगं मानिनी तू काही विसरतेस का. तेव्हा मानिनीच्या डोक्यात प्रकाश पडतो. ती त्या दोघींनाही थांबवते. ए मुलीनो अगं थांबा, म्हणजे गुरुजींनी मला एक महत्त्वाचं काम सांगितलं होतं, ते तरी करून जावा. गुरुजी सांगा बरं तुम्हीच. तेव्हा गुरुजी परत एकदा यांना हादरवूनच सोडतात आणि त्यांच्यासोबतच रम्या वसवात्याला सुद्धा जबरदस्त धक्काच बसतो. कारण ज्यावेळेस गुरुजी त्या दोघांनाही सांगतात की मुलींनो लग्न झाल्यानंतर तुम्ही मंगळसूत्र सुलटं घातलं होतं, आज आत्ता या क्षणी तुम्हाला ते मंगळसूत्र सुलटं करून घालायचं आहे. परत एकदा हे चौघेजण एकमेकांकडे धक्क्यानेच बघायला लागतात. काय चाललंय त्यांच्यासोबत त्यांचं त्यांनाच कळत नसतं. इतक्यातच पिहू खूप गोड प्रश्न विचारते की परंतु मंगळसूत्र लग्न झाल्यानंतर उलटं का घालतात आणि मग ते आत्ता सुलटं का करायचं. तेव्हा गुरुजी खूप छान तिला समजावतात की अगं पूर्वीच्या काळी तुझ्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलींची सुद्धा लग्न व्हायची आणि त्या मुली एकदा का वयात आल्या की मग मंगळसूत्र सुलटं करून घालायचे. तसंच आत्ताही आहे. लग्नानंतर मंगळसूत्र जरी उलटं घातलं असलं तरी ती मुलगी ती नवरी एकदा का या घरात आली, ती रुळली, आयुष्यभर घर सांभाळण्याची नाती सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावरती पडली की मग मंगळसूत्र सुलटं करतात. गुरुजी नंदिनी काव्या दोघींनाही समजावतात की तुम्ही दोघीही समंजस आहात, आपापले निर्णय घेण्याची क्षमता आहे तुमच्यात, त्यामुळे आता तुम्ही या आणि तुमचं मंगळसूत्र सुलटं करा. आता दोघींनाही नकार तर देता येतच नाही. हे चौघेही परत पेचात पडलेले असतात. तेव्हा गुरुजींची आज्ञा ऐकल्यानंतर नंदिनी काव्या दोघीही पाटावरती येऊन बसतात आणि त्याच नंतर जेव्हा त्या दोघी गळ्यातलं उलटं मंगळसूत्र काढणार तेव्हाच गुरुजी त्या दोघींना पुन्हा थांबवतात. त्यांना विचारतात की थांबा, तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या गळ्यात मंगळसूत्र कोणी घातलं होतं, आता पुन्हा तोच तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुलटं करेल. तेव्हा पार्थ जीवा धक्क्याने गुरुजींकडे आणि नंतर त्यांच्या बायकांकडे बघतात. त्या दोघांनाही गुरुजी आदेश देतात की पार्थ जीवा तुम्ही दोघेही पुढे या आणि चला बरं ते मंगळसूत्र पटकन सुलटं करा. दोघेही चाचपडल्यासारखे होतात. गुरुजींची आज्ञा ऐकून ते नंदिनी काव्याच्या शेजारी तर येऊन बसतातच. परत एकदा गुरुजी सांगतात की चला बरं आत्ता तुमच्या बायका त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र जे उलटं आहे ते काढून तुमच्या हाती देतील. तुम्हाला ते मंगळसूत्र सुलटं करून पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात बांधायचं आहे. जीवा नंदिनी एकमेकांकडे तसंच काव्या पार्थ एकमेकांकडे बघतात. तेही धक्क्या. गुरुजींच्या सांगण्यावरून नंदिनी काव्या दोघेही मनावरती दगड ठेवत ते मंगळसूत्र आपल्या गळ्यातून काढतात आणि नंदिनी जीवाच्या हाती ते मंगळसूत्र टेकते तर काव्याच्या हाती मंगळसूत्र जे आहे ते पार्थ उचलतो. त्यावेळेस सुद्धा पार्थचे हात थरथरत असतात. त्यानंतर दोघेही पार्थ जीवा दोघेही ते मंगळसूत्र नंदिनी काव्याच्या समोर धरतात. जीवाने नंदिनी समोर ते मंगळसूत्र धरताक्षणी दोघांनाही त्यांच्या लग्नाचा तो प्रसंग आठवतो ज्यावेळेस जी मंगळसूत्र गळ्यात घालण्याची विधी चालू होती. जीवाची घालमेल सुरू होते. विचार करतो की किती विचित्र हे सगळं. आत्ता हे सगळं काढायला हवं होतं का. आता घरातून बाहेर पडून आम्ही डिवोर्स पेपर्स घेऊन जाणार होतो.
घरातल्यांना हे सगळं कळलं तर त्यांना किती मोठा धक्का बसेल. तेव्हा पार्थची सुद्धा घालमेल सुरू होते. काय घडतंय हे सगळं, तेही किती विचित्र घडतंय. डिवोर्स पेपरवरती तर सह्या झाल्यात आमच्या. काव्यात सुद्धा मनात विचार करते की किती विचित्र घडतंय हे सगळं. डिवोर्स पेपरवरती सह्या करून परत एकदा पार्थला माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालावं लागते. म्हणजे कळतच नाही आहे की नियती मस्करी करते की ही गुरुजी चेष्टा करतायत आमची. त्यानंतर जीवा नंदिनीच्या गळ्यात, पार्थ काव्याच्या गळ्यात काळजावरती दगड ठेवून मंगळसूत्र घालतात सुद्धा. मंगळसूत्र घातल्यानंतर दोघेही एकमेकांकडे धक्क्याने बघतात. काव्याला तर अश्रू अनावर होतात. पार्थपासून ती चेहरा फिरवते, कारण हे सगळं तिला सहन होण्याच्या पलीकडचं झालेलं असतं. डोळे पाणावलेले असतात. नंदिनी मनोमन विचार करते की गुरुजींना तर सगळं माहिती आहे ना, मग आता त्यांना हे सुद्धा माहिती असेल की आम्ही नक्की कुठे जातोय. परंतु गुरुजींनी या दोन्ही जोड्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे नक्की काय घडणार आहे त्याचा एक शुभ संकेतच दिलेला असतो. आता काही वेळानंतर पार्थ काव्या त्यांच्या वकिलाकडे, तसंच जीवानंदिनी त्यांच्या वकिलाकडे जातात डिवोर्सच्या प्रोसिजरसाठी. जेव्हा जीवानंदिनीला त्यांचा वकील विचारतात की म्हणजे तुम्हाला दोघांनाही डिवोर्स हवा आहे, तर दोघंही एकदमच होकार देतात. वकिलांना सुद्धा हसू येतं. ते त्या दोघांनाही नाव विचारतात. तेव्हा जीवा आपापली नावं सांगतो की जीवानंदिनी. जीवा चुकून बोलून जातो की जीवानंदिनी देशमुख. तेव्हा वकिलांना हसू येतं. जीवा परत नंदिनीकडे पाहतो आणि आपलं नाव करेक्ट करतो की जीवा विक्रम देशमुख. वकील हसून म्हणतात की आय होप आत्ता तरी तुम्ही बरोबर केलं ते. नंतर नंदिनी स्वतःचं नाव सांगते, नंदिनी जीवा देशमुख. परत ती धक्क्याने जीवाकडे बघते. आता तिचं नाव ती करेक्ट करण्याचा प्रयत्न करणार तर उलट वकीलच तिला समजावतात की मी समजून घेऊ शकतो तुम्हाला. काय आहे, डिवोर्सच्या प्रोसिजरसाठी आलेल्या काही मुलींचं हे असंच होतं. काव्य पार्थसुद्धा डिवोर्सच्या प्रोसिजरसाठीच आलेले असतात. जेव्हा वकील त्यांना प्रश्न विचारतात की किती दिवस झालेत लग्नाला, तेव्हा काव्य उत्तर देते की झाले असतील 1.5-2 महिने. वकील मॅडम विचारतात की नेमकं 1.5 की 2 महिने. काव्या उत्तर देते कोणी मोजलेत. अचानकच पार्थ उत्तर देतो की 1 महिना 28 दिवस. धक्क्याने काव्या पार्थकडे बघते. तेव्हा वकील मॅडम सुद्धा पार्थचं कौतुक करतात की अरे वा, नाही म्हणजे इथे नवऱ्यांना लग्नाच्या तारखा सुद्धा माहीत नसतात. तुम्हाला तर तुमच्या लग्नाचे दिवस सुद्धा लक्षात आहेत. वकील मॅडम काव्याला म्हणतात की मिस काव्या देशमुख, अहो किती लकी आहात तुम्ही. म्हणजे असा रेअर क्वालिटीचा नवरा जो तुम्हाला मिळाला आहे. काव्या विचारते की सॉरी, तिच्या काही लक्षातच येत नाही. तेव्हा वकील मॅडम वाक्य करेक्ट करतात की नाही सॉरी हां, नाही म्हणजे तुम्हाला जर तुम्ही लकी आहात असं वाटलं असतं तर डिवोर्ससाठी तुम्ही माझ्यासमोर बसताच नसतात. नंतर त्या पार्थलाच प्रश्न विचारतात की मिस्टर पार्थ, अहो तुम्हाला लग्नाचे दिवससुद्धा अचूक लक्षात आहेत, तरीसुद्धा मग तुम्ही ही डिवोर्सची प्रोसिजर काय करताय. त्यांनी तर आता प्रश्न विचारून मोठ्या धर्मसंकटातच आणलेलं असतं जणू. तेव्हा इकडे नंदिनी त्यांच्या वकिलांना सांगते की अहो गेले 1 महिना 28 दिवस आम्ही एकमेकांच्या सोबत राहत आहोत. परंतु सोबत राहणं वेगळं आणि सोबत करणं वेगळं असतं. गुरुजी नंदिनीला विचारतात की अच्छा, म्हणजे तुमच्या नात्यामध्ये सोबत राहणं, सोबत जगणं राहून गेले का. तेव्हा नंदिनी उत्तर देते की नाही, मुळात आमच्यामध्ये कधी नवरा बायकोचं नातंच निर्माण नाही झालं. आमच्यामध्ये होतं ते फक्त लग्नाचं एक बंधन. गुरुजी पुन्हा नंदिनीला प्रश्न करतात, 1 महिना 28 दिवस सोबत राहणं बंधन वाटतंय तुम्हाला. त्यांनाही खूप नवल वाटतं नंदिनीचं उत्तर ऐकून. तेव्हा नंदिनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देते की नाही, म्हणजे खरं तर होच, आमच्यामध्ये जे आहे ते फक्त एक बंधन आहे. आमच्यामध्ये जर एक नातं तयार झालं असतं तर आम्हाला कोर्टाची पायरी चढावीच लागली नसते. हे सगळं बोलत असतानाच नंदिनीचे डोळे पाणावलेले असतात. मनात तिच्या किती चलबिचल होते हे
वकिलांना चांगलंच लक्षात आलेलं असतं. नंदिनीप्रमाणेच इकडे पार्थसुद्धा स्वतःच्या मनातली खंत व्यक्त करतो की मला माझ्या बायकोसोबत मंदिराची पायरी चढायची होती, परंतु भक्ती आणि लग्न दोन्हीही मारून मुटकून तर नाही ना करता येत. वकील मॅडम परत एकदा प्रश्न विचारतात की म्हणजे या नात्यात तुम्हाला नक्की काय त्रास होतोय. तेव्हा पार्थ उत्तर देणार तर वकील मॅडम पार्थला म्हणतात की अहो थांबा, काही प्रश्नांची उत्तर यांनाही देऊ देत, यांनाही बोलू देत. काव्याला ते विचारतात की मला सांगा मिस काव्या की तुम्हाला मिस्टर पार्थमुळे नक्की काय त्रास होतोय. हे बघा तुम्हाला सांगावं तर लागणारच आहे. आता काव्या घाबरूनच जाते. उत्तर काय देणार, खरं तर नाही बोलू शकत. काव्या द्विधा मनस्थितीत अडकते. आता वकील मॅडम काव्याशी जरा स्पष्टच बोलतात की हे बघा मिस काव्या, तुम्हाला कारण तर द्यावं लागेल, नसेल तर कारणांचा विचार करून पुढच्या तारखेला या मग. आता तर काव्याला जबरदस्त धक्काच बसतो. तर नेमका तोच प्रश्न नंदिनी जीवाच्या वकिलांनी सुद्धा केलेला असतो. नंदिनी टाळते. नंदिनी त्यांना रिक्वेस्ट करते की सर प्लीज प्लीज पुढची तारीख नको, मला परत परत कोर्टाची पायरी चढायला लावू नका, मला लवकरात लवकर यांच्यापासून सुटका हवे. तेव्हा जीवा तिच्याकडे धक्क्याने बघतो. वकील विचारतात की 1 मिनिट, तुम्ही इतक्या त्रासलेल्या का आहात. नाही म्हणजे हे तुमचा शारीरिक किंवा मानसिक छळ करतात का. नंदिनी म्हणते की नाही नाही अजिबात नाही. ते विचारतात की मग हुंडा. तेव्हा जीवा म्हणतो 1 मिनिट, तुम्हाला काय मी हुंडा घेणारा वाटतोय का. वकील म्हणतात की वाटायचं काय त्यात. तेव्हा जीवा विचारतो की म्हणजे नक्की तुम्हाला म्हणायचं काय आहे. वकील म्हणतात की काय आहे, या कोर्टामध्ये अनप्रेडिक्टेबल गोष्टी खूप साऱ्या बघितल्या आहेत घडलेल्या, म्हणूनच विचारतोय. आणि हुंड्याचं काय हो, तो कोणत्याही स्वरूपात मागितला जातो. मॅडम तुम्ही सांगा, यांनी तुम्हाला बाईक वगैरे मागितली का, गाडी किंवा सोन्याची चेन. तेव्हा नंदिनी सगळ्या गोष्टी क्लिअर करते की अहो मगाचपासून तुम्ही त्यांच्याबद्दल काहीही काय बोलताय, ते तसे नाही आहेत अजिबात. अचानक वकील तिला विचारतात की म्हणजे आता तुम्हाला हुंडा तर मागितलेला नाही आहे, तुमच्या मानसिक शारीरिक छळही होत नाही आहे, मग यांच्या कुठे बाहेर अफेअर आहे का. आत्ता मात्र नंदिनी गप्पच होते. तेव्हा वकील अंदाज लावतात, अच्छा म्हणजे लग्न झालं असतानाही यांचं कुठेतरी बाहेर अफेअर चालू आहे. तर तेव्हा नंदिनी परत गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करते की नाही आहे हो. नंदिनीकडून सगळ्या गोष्टी तर क्लिअर असतात. वकील जीवाला विचारतात की मग सांगा, तुम्हाला यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटतोय का, यांच्याकडून तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का. अहो हे बघा जीवा, तुम्ही आत्ता येऊन विचार कसला करताय, कारणं तर तुम्हाला सांगावी तर लागणारच आहेत ना. आता तिकडे नेमका तोच प्रश्न जो काव्याला केलेला असतो. काव्या आता चिडून बोलून जाते की कारणं काय सांगायचे आहेत त्यात, तुम्हाला माहिती आहे का, हे जोर जोरात घोरतात. वकील मॅडमला इतकं हसू येतं की हे काय कारण झालं का मिस काव्या. अहो जर का नवरा घोरतो, हे जर का तुम्ही कोर्टाला कारण देत असाल तर कितीतरी टक्के जोडप्यांचा पहिल्या रात्री डिवोर्स होऊन जाईल. आता आमच्या घरात येऊन बघा तुम्ही, घरात सगळेच जण घोरतात, मग तर मला सगळ्यांसोबतच डिवोर्स घ्यावा लागेल नाही का. अहो मिस काव्या, इथे कारण तर मेन्शन करावंच लागणार आहे ना, मग असं पक्कं काहीतरी कारण द्या ना. तेव्हा काव्या म्हणते की नाही म्हणजे आत्ता जे कारण आठवलं ते मी सांगून टाकलं ना, हे हे ना घोरतात. तेव्हा परत वकील मॅडम विचारतात की मला सांगा की हे कारण आहे का की तुमची त्यांच्या घोरण्याने झोप होत नाही. तेव्हा काव्या म्हणते की नाही हो, झोपेचं कुठे घेऊन बसलात, यांच्या घोरण्याने ना माझा अभ्यास होत नाही, खूप डिस्टर्ब होतं मला. तेव्हा वकील मॅडम म्हणतात की अच्छा. काव्य विचारते की मग हे स्ट्रॉंग कारण होऊ शकतं. वकील मॅडम म्हणतात की अर्थात. काव्याने त्यांच्यासमोर पार्थचाच पोपट केलेला असतो. आता पार्थ विचारतो की 1 मिनिट, माझ्या घोरण्याचा इतका मोठा प्रॉब्लेम कसा असू शकतो. तेव्हा वकील मॅडम उत्तर देतात की मिस्टर पार्थ, तुमच्या घोरण्याने जर त्यांना मानसिक त्रास होत असेल तर तो प्रॉब्लेम असूच शकतो की. इकडे जीवा उत्तर देतो की हिच्याकडून ना मला प्रॉब्लेम आहेच, नाही म्हणजे ही ना सतत पसारा आवरत असते. वकील विचारतात की सतत म्हणजे. तेव्हा जीवा उत्तर देतो की सतत म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ पहाटे हिला ना पसाराच आवरायचा असतो. वकील हसतात, अहो हे मग चांगलंच आहे की, हिच्याकडून खरंच प्रॉब्लेमच आहे मला.
नाही म्हणजे हिला सतत पसारा आवरायचाच असतो आणि मला मला पसारा आवरलेला अजिबातच चालत नाही. तेव्हा वकील आता विचारातच पडतात की अवघडच आहे यांचं सगळं. नाही म्हणजे ज्याच्याकडे चणे आहेत त्याला खायला दात नाही आहेत आणि ज्याच्याकडे दात आहेत त्याला खायला चणे नाही आहेत. मॅडम मी एक काम करतो, मी ना माझ्या बायकोला तुमच्याकडे पाठवून देतो ट्रेनिंगसाठी. कसं आहे ना, ती ना पसारा अजिबात आवरत नाही आणि मला तर घरात टापटीपपणा लागतो. मी ना आता तिचं नाव बदलून मिस्टर सॉरी मिसेस पसारेवाली असंच ठेवणार आहे. तेव्हा कुठे जीवा नंदिनी दोघे एकमेकांकडे बघतात, कारण नंदिनीने तर जीवाला तेच नाव दिले, मिस्टर पसारेवाला. हा भाग संपतोय, पुढे बघूयात. रम्या खूप उत्सुकतेने गुरुजींना विचारते की मी असं पार्थच्या शेजारी बसले, असं पार्थ माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय, माझं हे लग्नाचं त्याच्यासोबतचं स्वप्न पूर्ण होईल का? गुरुजी म्हणतात की सगळं असंच होणार आहे. तेव्हा रम्या आनंद साजरा करते. परंतु पुढचं भाकीत तर त्या मूर्ख मुलीने ऐकलेलंच नसतं. या दोन्ही जोड्या मोठ्या पेचात पडतात, कारण ज्या वेळेस त्यांचे वकील त्या दोन्ही जोड्यांना सांगतात की पुढचे 6 महिने तरी तुम्हाला एकत्रित राहावं लागणार आहे, असं सहजासहजी दिवस नाही देऊ शकत. तुमच्या नात्याला 6 महिन्यांसाठीची एक नवीन संधी दिली जाईल. आता 6 महिन्यानंतर तरी यांचं नातं सावरणारच आहे, कारण यांची लग्नगाठ ही नियतीने बांधले. परंतु हळूहळू या दोन्ही जोड्यांची गाडी कशी रुळावर येते पाहणं मनोरंजक असतं.